मागच्या भागात आपण पाहिलं की नुपूर मित्रांसोबत व्यस्त होते. शिवाय मात्र तिला पाहत होता. शेवटी नुपूर त्याच्याकडे गेली. खोलीत गेल्यावर शिवायने दरवाजा बंद केला आणि तिला घट्ट मिठी मारली. काय झालं माझ्या छोट्या बाळाला? तू दिवसभर माझी काळजी घेतली नाहीस, तो म्हणाला. ती हसली. आता आले ना मी. तो तिच्या जवळ आला, जणू एवढ्याच बहाण्याची वाट पाहत होता. त्याने तिला घट्ट पकडलं आणि प्रेमाने चुंबन घेतलं. क्षण मिनिटात बदलले. तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तेव्हा तिने हलकेच त्याला दूर ढकललं. तेव्हा जाऊन त्याने तिला सोडलं. दोघं एकमेकांपासून वेगळे झाले तेव्हा नुपूर हसली. आता तरी उदासी गेली का? थोडी थोडी गेली आहे. अजून थोडं प्रेम मिळालं तर पूर्ण जाईल, तो हसत म्हणाला. हो, जर जास्त प्रेम मिळालं तर मी पूर्णपणे ठीक होईल, असं म्हणत त्याने आपल्या शर्टचे बटन उघडायला सुरुवात केली. त्याच्या डोळ्यात चमक आली. काय करता तुम्ही? असं भोळं बनून तुमचं काम काढू नका. आजचा दिवस त्यासाठी योग्य नाही. त्यामुळे शांत उभे राहा आणि बघा मी तुमची उदासी कशी दूर करते, असं म्हणत तिने त्याच्या डोक्याला मसाज करायला सुरुवात केली. त्या स्पर्शाने शिवायच्या मनाला एक वेगळी शांतता मिळाली. जणू तो त्या क्षणात विरघळून गेला. तो तिथेच थांबून तिला घट्ट मिठीत घेतो. आता तरी उदासी गेली का? नाही, त्याने डोकं हलवत म्हटलं. मग तिने मुद्दाम पुन्हा पुन्हा त्याचे केस ओढले. अरे बस कर, उदासी गेली आता. जर असंच करत राहिली तर पुढे काहीतरी वेगळंच होईल आणि मग मी तुला प्रेम करायला लागेल. पण खाली तुझे मित्र बसलेत, त्यामुळे आता पळ इथून, तो हसत म्हणाला. नुपूर खळखळून हसली आणि तिथून पळून गेली. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. सायलीने दरवाजा उघडला तर समोर तिची ज्युनियर उभी होती. दीदी, तुम्हाला भेटायला कोणी आले? ते व्हिजिटिंग एरियामध्ये वाट बघतायत. वॉर्डरनं म्हणाले की तुम्ही जाऊन भेटा, असं सांगून ती मुलगी निघून गेली. सायली 2 दिवसांपूर्वीच शिवायच्या घरातून परत हॉस्टेलमध्ये राहायला आली होती आणि इथे येऊन आता 1 आठवडा झाला होता. पण सगळ्यांच्या नजरा कायम तिच्यावरच खिळलेल्या असायच्या. प्रत्येकजण तिला पाहून कुजबूज करत होतं. कॉलेजमध्ये हाच प्रकार होता. आता बघूया कोण आला असेल. जर नुपूर असती तर फोन करून सांगितलं असतं. मग कोण असू शकतं, असा विचार करत ती व्हिजिटिंग एरियामध्ये चालू लागली. तिथे साध्या कपड्यांमध्ये राकेश बसलेला होता. त्याला पाहताच सायली एक क्षण थबकली. मग हळूहळू त्याच्याकडे गेली. राकेश मात्र तिच्याकडेच पाहत होता. नेहमी सायली जेव्हा राकेशला पाहायची तेव्हा तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असायची. पण आज ती चमक पूर्णपणे गायब होती. हे पाहून राकेशला काहीतरी वेगळं वाटलं. बोला सर, मला भेटायला का आलात? तिच्या आवाजात एक अनोळखीपणा होता, जणू ती राकेशला स्वतःपासून दूर ठेवत होती. राकेशने तिच्याकडे खोल नजरेने पाहत म्हटलं, मला समजत नाही आपल्या दोघांमध्ये ही दरी कधी निर्माण झाली. सॉरी, कदाचित तुला वाटत असेल की मी रागावलो आहे. राकेशने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, जेव्हा इथे हा सगळा प्रॉब्लेम झाला तेव्हा मी गावात नव्हतो. पुण्याला एका केससाठी गेलो होतो. मला कळताच मी तुला अनेकदा कॉल केला, पण तू एकही कॉल उचलला नाहीस. म्हणून काम संपताच थेट इथे आलो. सॉरी, त्यावेळी मला तुझ्यासोबत असायला हवं होतं. पण प्लीज यासाठी मला स्वतःपासून दूर करू नकोस. सायलीच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. तिने थंड आवाजात उत्तर दिलं, तुम्ही माझ्या दुःखात माझ्यासोबत का असायला हवं होतं सर? आपलं नातं तरी का आहे? राकेश थक्क झाला. हे काय बोलतेस तू? आपल्यात काहीच नाही का? काय आहे आपल्यात? तुम्ही माझ्या मैत्रिणीच्या भावासारखे आहात, बस, त्यापेक्षा काहीच नाही. सायली, विनाकारण रागात असे शब्द बोलू नकोस. मला तुमच्यावर अजिबात राग नाही. मग तू असं का म्हणतेस की आपल्यात काहीच नाही? आपण कधी उघडपणे बोललो नाही, पण आपल्याला दोघांनाही माहिती आहे की आपल्या मनात काय आहे. तुला शंका असेल तर तुझ्या मनाला विचार. सायलीने खोल श्वास घेतला आणि म्हणाली, माझं मन काहीच सांगत नाही. तुम्ही फक्त उगाच विचार करत आहात. तुमच्या आयुष्याकडे लक्ष द्या आणि पुढे मला अशा प्रकारे बोलू नका.
राकेश थोडा चिडून म्हणाला, अचानक तुला काय झालंय? आत्तापर्यंत सगळं ठीक होतं. गेल्या आठवड्यात रस्त्यावर भेटलीस तेव्हा डोळ्यांनी इशारा केला होतास. त्याचा अर्थ काय होता? सायलीने लगेच उत्तर दिलं, आता इथे येऊन तुम्ही असं का बोलत आहात? आधीच माझी इज्जत फारशी नाही. जर कोणी मुलगा माझ्याशी असं बोलताना पाहिलं तर लोक माझ्याबद्दल काय विचार करतील याचा कधी विचार केलात का? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या मनात तुमच्यासाठी काहीच नाही. मी नेहमी तुमच्याशी साध्या मैत्रिणी बोलत होते, पण आता समजलं की तुम्ही त्याचा चुकीचा अर्थ काढत होतात. माझ्या मनात तुमच्यासाठी काहीच नाही आणि याच विचाराने पुढे माझ्याशी बोलू नका, असं म्हणत सायली निघून जाऊ लागली. पण राकेशने तिचा हात पकडला आणि गंभीर आवाजात म्हणाला, एक मिनिट, तू काहीतरी कारणाने सगळं लपवून हा खोटा अभिनय करतेस. हे मला स्पष्ट दिसते, कारण तुझ्या डोळ्यात आज सत्य नाही. तो पुढे म्हणाला, मी अनेक गुन्हेगारांच्या डोळ्यात पाहिले. कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं हे मला लगेच कळतं. मग मी ज्या मुलीवर प्रेम करतो तिच्या डोळ्यातलं सत्य ओळखू शकणार नाही का? राकेशने खोल श्वास घेतला. तू आता काही बोलू नकोस. मला माहीत आहे तुझ्या मनात काय चाललंय. तू मला काही बोलून इथून पाठवण्याचा प्रयत्न करतेस, पण या जन्मात ते असं कधीच होणार नाही. माझ्या हृदयातून तुला कोणीही काढू शकत नाही आणि तुझ्या हृदयात फक्त मीच आहे हे मला खात्रीने माहीत आहे. खूप लवकर तू स्वतः माझ्याकडे येऊन तुझं प्रेम व्यक्त करशील. तोपर्यंत मी वाट पाहीन. मी कितीही व्यस्त असलो तरी माझी नजर नेहमी तुझी काळजी घेत राहील. कुणाच्याही बोलण्याची काळजी करू नकोस. नेहमी धैर्याने जग. मी नेहमी तुझ्यासाठी आहे. इतकं बोलून राकेशने तिच्या गालावर हलकेच थोपटलं आणि तिथून निघून गेला. राकेश गेल्यानंतर सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिलाच समजत नव्हतं तिच्या मनात काय चाललं. पण राकेश तिच्यावर इतकं प्रेम करतो हे तिने कधी स्वप्नातही विचारलं नव्हतं. तो जाताना ती त्याच्याकडे तडफडत्या नजरेने पाहत राहिली आणि मग आपल्या रूममध्ये जाऊन बेडवर उलटी पडून जोरात रडू लागली. दुसरीकडे प्रिया स्पर्धेच्या ठिकाणी होती. ती खूप घाबरलेली होती, पण राजश्री आणि समीर यांनीच तिला या स्पर्धेत भाग घ्यायला प्रोत्साहन दिलं होतं. प्रियाने तयार केलेला ड्रेस खूप सुंदर होता, तरीही तिला स्वतःवर विश्वास नव्हता. राजश्री आणि समीर कितीही तिची स्तुती करत असले तरी तिला वाटत होतं ते फक्त तिला खुश करण्यासाठी बोलतात. आज स्पर्धेचा निकाल लागणार होता. समीर प्रियाच्या बाजूला बसला होता. त्याला पूर्ण विश्वास होता की प्रियाचं डिझाईन नक्की जिंकेल, पण प्रिया काहीच म्हणायला तयार नव्हती. नमस्कार सर्वांना. तुम्ही सगळे या स्पर्धेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहात. काही क्षणात निकाल जाहीर केला जाईल. स्टेजवरून घोषणा सुरू झाली. हे ऐकून समीर उत्साहाने स्टेजकडे पाहू लागला. प्रियाने त्याचा हात धरला आणि म्हणाली, इतकी अपेक्षा ठेवू नकोस. मला जर पुरस्कार मिळाला नाही तर तुला वाईट वाटेल. समीर हसत म्हणाला, कोणीही जिंकू शकतं हे मला माहीत आहे, पण हा क्षण मी पूर्ण एन्जॉय करणार, कारण जिंकणारी माझी प्रियाच असेल. मला पूर्ण विश्वास आहे. समीर प्लीज. प्रिया उदासपणे म्हणाली, ठीक आहे, उदास होऊ नकोस. मला अजूनही खात्री आहे की तूच जिंकशील आणि नाही जिंकलीस तरी मला काही वाईट वाटणार नाही, कारण तुझ्यासाठी यापेक्षा मोठे मंच अजून येणार आहेत. पण प्रियाच्या मनात अजूनही शंका होती आणि या स्पर्धेची विजेती बेस्ट न्यू डिझायनर अवॉर्ड मिळवणारी मिसेस प्रिया समीर. हे ऐकताच समीर आनंदाने उडी मारून उभा राहिला. प्रिया मात्र थक्क झाली. समीरने तिला मिठी मारली, कपाळावर किस केला आणि स्टेजकडे पाठवलं. प्रिया अजूनही शुद्धीत नव्हती, पण ती स्टेजवर गेली आणि पुरस्कार घेतला. खाली उभ्या समीरचा आनंद पाहून तिच्या चेहऱ्यावरही हसू आलं. स्टेजवरून खाली आल्यावर तिने समीरला घट्ट मिठी मारली आणि रडू लागली. अरे काय झालं? समीरने विचारलं. हा माझ्या आयुष्यातला पहिला पुरस्कार आहे, पण मला स्वतःवर विश्वास नव्हता. मी कशी जिंकले? ती निरागसपणे म्हणाली. कुठे तू पैसे देऊन हा पुरस्कार मिळवला नाहीस ना? समीर हसत म्हणाला. तुला खरंच वाटतं मी असं करू शकतो? नाही, पण हे लोक मोठे असतात ना. ती संकोचाने म्हणाली. हा पुरस्कार तुझ्या मेहनतीचा आहे. इथे कुणालाही माहीत नाही की तू आमच्या घरची सून आहेस.
तू विनाकारण शंका घेतेस. हा क्षण जग. हा तुझा पहिला पुरस्कार आहे, शेवटचा नाही. पुढे अजून खूप जिंकशील. अभिनंदन माझ्या स्वीट वाईफ. असं म्हणत त्याने तिच्या गालावर किस केला. प्रियाच्या मनात विचार आला, कदाचित मागच्या जन्मात तिने काहीतरी चांगलं केलं असेल म्हणून तिला इतका प्रेम करणारा नवरा मिळाला. दुसरीकडे मनीषाने जाणीवपूर्वक नुपूर आणि सायलीला छोट्या छोट्या गोष्टींवरून अपमानित करायला सुरुवात केली. ती त्यांना मानसिक त्रास देत होती. नुपूर आणि सायली तिच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होत्या, पण त्यामुळे मनीषाचा राग अजून वाढत होता. रागात तिने एक भयंकर योजना आखली, जी कोणाच्या जीवाला धोका निर्माण करू शकत होती. त्याचवेळी ऑफिसमध्ये बसलेला शिवाय अचानक अस्वस्थ झाला. त्याला जाणवलं काहीतरी मोठं घडणार आहे. त्याने लगेच नुपूरला फोन केला, पण तिचा फोन बंद होता. घाबरून त्याने कार काढली आणि कॉलेजकडे धाव घेतली. पण तिथे पोहोचल्यावर नुपूर कुठेच दिसली नाही. फ्लॅशबॅक. सकाळी अलाराम वाजल्यावर नुपूर उठण्याचा प्रयत्न करत होती, पण कुणीतरी तिला घट्ट पकडून होतं. तिने हळूच वर पाहिलं. शिवाय होता. ती त्याचे केस कुरवाळू लागली, नाक हलवू लागली, ओठ ओढू लागली, पण तो हलत नव्हता. थोडा वेळ ती त्याच्याकडे बघत राहिली, मग हळूच त्याच्या ओठांच्या जवळ गेली. तेवढ्यात धोकेबाज तिने त्याला हलकासा चापट मारला. इतका वेळ झोपेचं नाटक करत होता? शिवाय हसत म्हणाला. धोकेबाज? किस मागण्याचा हा कोणता प्रकार आहे? नुपूर रागात म्हणाली. सकाळ झाली आहे, उठा आता. मी उठायचा प्रयत्न करते, पण तुम्ही सोडतच नाही. तो तिचा हात धरत म्हणाला, मी काय केलं? मी तर शांत पडलो होतो. तूच माझे ओठ ओढलेस, मग मला प्रेम आलं आणि आता मला मारतेस. म्हणून मला असं करावं लागलं. आता लवकर हात सोडा, उशीर होतोय. असं नाही होणार, असंच राहा. असं म्हणत त्याने नुपूरला अजून घट्ट मिठीत घेतलं. दयाळू बना, मला लवकर कॉलेजला जायचं आहे. आज खूप महत्त्वाची लॅब आहे, प्लीज सोडा. माहीत नाही का, पण आज तुला सोडावंसं वाटतच नाही. सोडलं तरी मी कुठे हरवणार आहे का? नुपूर हलक्या रागात म्हणाली. पण तिला माहीत नव्हतं आज तिच्या शब्दांची तिला शिक्षा मिळणार होती. असं बोललीस ना तर मी वेडा होईन. आधी जे द्यायचं आहे ते दे, मग बोल. असं म्हणत त्याने तिचे ओठ आपल्या ओठांवर टेकवले. जणू या दिवसाची तो आधीपासूनच वाट पाहत होता. आज काहीतरी वेगळंच होतं. आज तो तिला सोडण्याच्या मूडमध्ये नव्हता. दररोज सकाळी नुपूर खाली जाऊन सगळ्यांशी बोलून मगच कॉलेजला जायची, पण आज 8 वाजले होते आणि तरीही शिवायने तिला खाली जाऊ दिलं नव्हतं. माझा साबण संपलाय, जरा हे शर्ट घालायला मदत कर. माझे केस ठीक कर. माझा रेड टाय सापडत नाही. ब्लू फाईल पण गायब आहे. माझं घड्याळ पाहिलंस का? असं म्हणत तो तिला घेऊन खाली आला. नाश्ता झाल्यावर नुपूरने तिच्या बहिणी प्रियाने मिठी मारत म्हणाली, दीदी ऑल द बेस्ट. चांगलं कर. तू जिंकशील तर मला खूप आनंद होईल. पण टेन्शन घेऊ नकोस, फक्त तुझं बेस्ट दे. रिझल्ट आला की मला मेसेज कर. यानंतर ती शिवायसोबत कॉलेजला निघाली. नेहमीप्रमाणे शिवायने तिला मिठी मारली. नुपूरने त्याला दूर ढकललं आणि कारमधून उतरून पटकन पुढे निघाली. ती ओठांना स्पर्श करत मागे वळून पाहते, तर कारमध्ये बसलेली मनीषा तिच्याकडे रागाने बघत होती. दिवसभराच्या क्लासेसनंतर त्यांना लॅबला जावं लागलं. सगळ्यांना कोट देण्यात आले. नुपूरने तो पांढरा कोट घातला आणि आरशात स्वतःकडे पाहिलं. काय माहीत का, पण तिला एक वेगळीच भावना झाली. तिने फोटो काढला आणि त्या पांढऱ्या कोटमध्ये वेगवेगळ्या स्टाईलमध्ये सेल्फी काढल्या आणि त्या एका खास व्यक्तीला पाठवल्या. अजून क्लास सुरू व्हायला वेळ होता. ती फोनकडे पाहत बसली होती, त्या खास व्यक्तीच्या रिप्लायची वाट पाहत. जसं शिवायने मेसेज पाहिला, त्याने सगळं काम बाजूला ठेवलं आणि लगेच फोन उचलला. नुपूरचे फोटो पाहून त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. स्वीट, तुला फक्त मिठीत घ्यावं असं वाटतंय. शिवायने मेसेज केला. घ्या ना, कुणी मनाई केली आहे? नुपूरने उत्तर दिलं. आधी तूच इच्छा निर्माण करतेस, मग मी जवळ आलो की दूर पळतेस आणि नंतर म्हणतेस मी काहीच केलं नाही. एक दिवस सगळं एकत्र करून तुलाच जाणवून देईन. एक दिवस म्हणजे? मी तर म्हणते आजच करूया. अगं, इतक्या बोल्ड गोष्टी करतेस आणि रात्री मी आलो की म्हणशील मी कधी सांगितलं आणि झोपायचं नाटक करशील. आज मी झोपणारच नाही.
आणि तुम्हालाही झोपू देणार नाही. क्लास संपायला फक्त 2 तास आहेत. लवकर या मला घ्यायला. मग बघू कोण दूर राहतो. तूच म्हणाली आहेस. आता कोणतंही कारण नाही. मी तयार राहीन. कॉलेजच्या बाहेर भेट. बाय. संभाषण संपताच नुपूरने फोन सायलेंटवर टाकला आणि लॅबमध्ये जाऊन आपल्या कामात लक्ष घालू लागले. शिवायसोबत बोलल्यानंतर तिला असं वाटत होतं काहीतरी खास होणार आहे. आजचा दिवस काही खास असणार आहे असं तिला वाटत होतं. लॅबमध्ये तिने सर्वात आधी आपले प्रयोगांचे टेस्ट पूर्ण केले आणि तिथल्या शिक्षकांना दाखवून ती लॅबमधून बाहेर आली. तिच्या सगळ्या मैत्रिणी अजून प्रयोग करत होत्या. त्यामुळे तिने आपली बॅग घेतली आणि त्या खास व्यक्तीला भेटायला निघाली. तिचा आवाज अजूनही शिवायच्या कानात घुमत होता. शिवाय कोणत्याही कामावर लक्ष देऊ शकत नव्हता. त्याच्या मनात फक्त एकच विचार चालू होता, हे 2 तास कधी संपणार. जसं घड्याळात वेळ पूर्ण झाला तो लगेचच उडतच तिला घ्यायला निघाला. तिला भेटण्याची उत्सुकता होतीच, पण त्याच्या मनात एक विचित्र घाबरटपणाही होता. त्याने स्वतःला सावरायचा प्रयत्न केला, पण मन शांत होत नव्हतं. आणखी 1 तास मग भेटेल ती असं मनात म्हणत त्याने अजून तिला फोन केला नव्हता. पण आता थांबणं कठीण झालं होतं. त्याने कारचा वेग वाढवला आणि थेट तिच्या कॉलेजकडे निघाला. ती ज्या वेळेला भेटायला बोलली होती त्यापूर्वीच तो कॉलेजमध्ये पोहोचला. त्याने फोन केला पण फोन स्विच ऑफ येत होता. हे ऐकताच त्याची बेचैनी वाढली. कदाचित ती अजून कॉलेजच्या लॅबमध्ये असेल असा विचार करून तो अर्धा तास वाट पाहत राहिला. वेळ जात होता पण ती आली नाही. तेवढ्यात त्याने पाहिलं सायली आणि तिच्या 3 मैत्रिणी कॉलेजमधून बाहेर येत होत्या, पण ती त्यांच्यासोबत नव्हती. त्याच्या मनात भीती घर करू लागली. तो लगेच त्यांच्याजवळ गेला आणि घाबरलेल्या आवाजात विचारलं, नुपूर कुठे आहे? त्यातल्या एकीने आश्चर्याने उत्तर दिलं, ती तुमच्यासोबत नाही गेली का? काय बोलताय तुम्ही? मी इथे अर्धा तासापेक्षा जास्त वेळ उभा आहे, पण ती अजून बाहेर आलीच नाही. शिवाय घाबरत म्हणाला, दाजी तुम्ही काय बोलताय? ती तर आमच्यापेक्षा आधीच लॅबमधून निघाली होती. आम्हाला वाटलं ती तुमच्यासोबत गेली असेल, सायली म्हणाली. हे ऐकताच शिवायचा चेहरा ताणाने भरून गेला. माझं मन खरं सांगते का? तिला काही झालं तर नाही ना? असे विचार त्याच्या डोक्यात फिरू लागले. दाजी प्लीज घाबरू नका, ती इथेच कुठेतरी असेल. आपण आज जाऊन शोधू. सायलीने त्याला समजावलं. 5ही जणांनी मिळून संपूर्ण कॉलेज पालतं घातलं, पण तिचा काहीच पत्ता लागला नाही. शिवायची भीती आता रागात बदलू लागली. तो जोरात ओरडला आणि त्याच्या आवाजाने पूर्ण कॉलेजमध्ये खळबळ उडाली. प्रिन्सिपलपासून सगळे स्टाफ मेंबर्स तिथे जमा झाले. शिवायच्या चेहऱ्यावर भीती, राग आणि असहायता स्पष्ट दिसत होती. शिवाय नुपूरला शोधू शकेल का हे आपण बघणार आहोत पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.